एका महिन्यानंतर आज कोरटकर याला निर्गनातनं अटक होते आहे. कसं पाहता एवढं मोठं विधान केल्यानंतर देखील एक माणूस हा एक महिन्यापासून पोलिसांपासून स्वतःला वाचवत फिरत आहे. नाही, योगायोग असा आहे की आज सगळी जी काही मिरची लागलेली आहे, ते काय गद्दार चोर वगैरे बोलल्यानंतर जी काही तोडफोड झाली आहे, तो विषय आपल्या चॅनलवर जोरदार चालू होता. कदाचित दिल्लीतून फोन आला असेल की तो विषय आता थंड करा, आणि आज कोरटकरला पकडलं गेले. असो तरी आनंद आहे. आता कुठच्या परिस्थितीत, म्हणजे त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट देऊन आणणार की त्यांना बेड्या ठोकून आणणार, महाराजांचा अपमान करणाऱ्याची दिंड काढली पाहिजे असं आणणार की व्हीआयपी ट्रीटमेंटमध्ये फर्स्ट क्लासमध्ये घेऊन येणार, हा एक प्रश्न उपस्थित होतोच. आज दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्या मुंबईसाठी म्हणजे परवाकडे आपल्याला आठवत असेल, आम्ही विधानभवनात प्रश्नोत्तराच्या तासामध्ये अध्यक्ष महोदयांकडे मागणी केली होती, विनंती देखील केली होती की आपण सगळ्याच मुंबईच्या आमदारांना सोबत घेऊन रस्त्यावर बैठक लावा. आम्हाला अपेक्षित होतं की जे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत, ज्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून हा सगळा घोळ घातलेला आहे, ते पूर्ण बैठकीत उपस्थित असतील, पण येऊन थोड्या वेळानंतर बैठकीच्या शेवटाला थातुरमातुर केलं. पण मी खास करून आज अध्यक्ष महोदयांचे अभिनंदन करेन आणि आभार मानेन की आम्हाला सगळ्यांना बोलायला दिलं. आमच्या मनात जी खतखत होती, जे जनतेच्या मनात खतखत आहे की मुंबईचे सगळेच रस्ते एकनाथ मिंदेंमुळे जे खोदून ठेवलेले आहेत, एकनाथ मिंदेंच्या कॉन्ट्रॅक्टरमुळे सगळे आपण पाहतोय जो भ्रष्टाचार झालाय, मुंबईत जी हालत सगळ्यांची खराब झालेली आहे, त्याच्यावर आम्हाला बोलू दिलं. आम्ही ज्या प्रमुख मागण्या केल्या होत्या त्या अध्यक्ष महोदयांनी आमच्या विनंतीला मान देऊन मान्य केले, त्यांनी तसे निर्देश देखील दिलेले आहेत. पहिली मागणी माझी हीच होती की एका बाजूला आपण फिजिकल काम किती कमी झाले हे तर बघतोय, अनेक आमदारांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये किती काम झालंय, कितपत झालेलं आहे, कुठे काम बंद करायला पाहिजे, हे सगळे आम्ही मांडलं. पण माझी एक मागणी जी होती की फायनान्शियल कुठेतरी आर्थिक अनियमितता जी झालेली आहे, भ्रष्टाचार पण असू शकतो, मी तर मागणी केली ईओडब्ल्यूच्या चौकशीची, त्याच्यात कॉस्ट एस्केलेशन झालेलं आहे की नाही याचं उत्तर बीएमसी कडून मागितलेलं आहे. मग जे काही मी आधी पण सांगत होतो की ॲडव्हान्स मोबिलायझेशन फंड 10% जो पैसा असतो तो ॲडव्हान्स मोबिलायझेशन म्हणून दिला जातो ग्रीनफील्ड हायवेसाठी, तो मुंबईत कधीच दिला जात नाही आणि कशाला दिला जाईल. पण त्यावेळी उत्तरामध्ये आलं होतं की अंशतः दिलं जात आहे. आयुक्तांनी मला सांगितलं होतं, तत्कालीन आयुक्तांनी, की देणार नाही. ह्याच्यात कुठेही दुजाभाव नको, स्पष्ट उत्तर पाहिजे की ॲडव्हान्स मोबिलायझेशन दिलं आहे की नाही.